प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। हे रेशनच्या तांदूळाचे पापड किती मस्त असं दिसत आहेत। तेलामध्ये हा पापड सोडताच कढई भरून फुलत असतो। 3-4 पटीने म्हटलं तरी काही हरकत नाही। एवढा हा पापड तळून फुललेला आहे। हलका फुलका आणि कुरकुरीत अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड अगदी परफेक्ट असे बनवले आहे। वरण भात बनवण्या इतक्या ह्या सोप्या पद्धतीच्या पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया। एकदम सॉफ्ट असे हे पापड आहे। तोंडात ठेवताच विरघळणारे हे पापड होत असतात। अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। मग रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे। असं बारीक दळून घ्यायचं आहे। मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून सावलीमध्ये वाळवून घेतला। त्यानंतर गिरणीतून असं हे बारीक पीठ दळून घेतलं। रेशनचाच तांदूळ नव्हे तर या ठिकाणी तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता। आता घेतलेलं पीठ एखाद्या पातेल्यानं मोजून घ्यायचं आहे किंवा कोणत्याही भांड्याने। पातेल्याने हे पीठ मोजून घेतलेलं आहे। वजनी हे पीठ अर्धा किलो आहे। घेतलेलं पीठ आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे। पीठ काढून घेतल्यानंतर यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि ज्या पातेल्याने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच पातेल्याने तितकंच आपण पाणी घ्यायचं आहे। तर हा एक पोहे खायचा असा सपाट चमचा पापडखार घ्यायचा आहे। असा हा मिठासारखा असतो, थोडासा खरखरीत असतो। मिठापेक्षा वजनी हा 10 ग्रॅम आहे। अर्धा किलोच्या पिठासाठी साधारणतः 1 चमचा एवढा या ठिकाणी आपल्याला पापडखार टाकायचा आहे। त्यानंतर त्याच पोहे खाण्याच्या चमच्यानी 2 चमचे मीठ टाकायचे आहे। वजनी सांगायचं झालं तर 20 ग्रॅम मीठ आहे। मीठ आणि पापडखार एवढं टाकल्यानंतर हे मीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तीळ मिक्स करून घेतली आहे। या प्रमाणामध्ये पीठ, पाणी, मीठ आणि पापडखार तुम्ही जर मोजून घेतलं ना तर अर्धा किलोचे काय कितीही किलोचे पापड हे सहज अगदी सोप्या पद्धतीने करू शकता। असं हे पाण्यामध्ये मीठ पूर्ण विरघळल्यानंतर हे जे पाणी आहे ते या पिठामध्ये टाकायचे आहे। पाणी अगदी नॉर्मल आहे, जसे आपण स्वयंपाकासाठी पाणी वापरतो तेच घ्यायचं आहे। गरम केलेलं किंवा कोमट पाणी आपल्याला घ्यायचं नाही, साधं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे। जेवढं पीठ तेवढं पाणी घेऊन या पिठामध्ये टाकून घेतलं आहे। आता या पाण्यामध्ये हे पीठ संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण हे स्मूथ असं मिक्स करून घेतलेलं आहे। पण तुम्ही थिकनेस पाहू शकता, पीठ जे आहे ना घट्टसर वाटत आहे। तर तुम्ही कोणता तांदूळ घेतला आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकते। पीठ घट्टसर आहे म्हणून या मिश्रणामध्ये पिठामध्ये अर्धा ग्लास पाणी एवढं टाकून घेते। तुम्ही बघू शकता जेवढं पीठ तेवढं पाणी आणि वरतून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही घेतलेला तांदूळ जर का जुना असेल तर मग जे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे ते लागेल आणि जर का नवीन असेल तर जेवढं पीठ तेवढंच पाणी लागेल। पण मात्र हे मिश्रण पातळसर करायचं आहे, हे लक्षात करायचं आहे। जर तुम्ही म्हणाल एवढ्या पातळसर पिठापासून पापड कसे होतील, खरंच खूप छान असे हे पापड होतील।
अशी थिकनेस पाहिजे आपल्याला, अशी कन्सिस्टन्सी। त्यानंतर आपल्याला कुकरचे 2 डबे घ्यायचे आहेत। कुकरच्या डब्याला तेल किंवा तूप काहीही लावलेलं नाही आहे। यामध्ये पीठ ओतून घेते। तुम्ही बघू शकता 2 डब्यामध्ये अर्धा किलोचं हे पीठ टाकून घ्यायचं आहे। कुकरच्या डब्यामध्ये एवढं हे मिश्रण भरलेलं आहे। आता कुकर घेते। कुकरमध्ये स्टँड ठेवला आणि 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर कुकरचे 2 डबे यामध्ये ठेवायचे आहे। 2 ग्लासच पाणी टाकायचं आहे, जास्ती पाणी टाकायचं नाही, त्यामुळे पाणी त्या डब्यामध्ये जाणार। मी डबा झाकून घेतला आहे, तुम्ही प्लेट पण झाकून घेऊ शकता। कुकरचा झाकण लावून घेतलं आहे। कुकरच्या आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। मीडियम गॅसवरती शिट्ट्या निघाल्या आहे, पूर्ण वाफही निघाली आहे। त्यानंतर तुम्हाला मी कुकर उघडून दाखवते। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ शिजलेलं आहे। एक डबा काढून घेतला आहे, दुसरा डबा कुकरमध्येच राहू दिला आहे। झाकण झाकून घेतलं आहे कुकरचं, गरम राहील जास्ती वेळासाठी। गॅस मात्र बंद ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ हे मस्त छान शिजलं आहे। सर्व त्याने काढून घ्यायचं आहे। असं हे मस्त असं लुसलुसीत पीठ झालेलं आहे। तुम्ही बघू शकता हे तांदूळाचं पीठ आहे। जसं हे थंड होतं तसं या पिठाला घट्टसरपणा येतो, म्हणून या पिठाला मुद्दामच पातळसर केलेलं आहे। त्यानंतर थोडंसं अर्धवट थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे। या पिशवीमध्ये हे पीठ टाकायचं आहे किंवा तुम्ही ओलं कापड करून पण त्यामध्ये हे पीठ टाकू शकता। आता हे पीठ आहे ना अशा पद्धतीने थोडंसं मऊसूत करून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट लाटून घेतलं की लगेच हे पीठ मऊसूत होतं आणि अशा पद्धतीने पीठ शिजवून घेतलं की यामध्ये गुठळी होत नाही, अगदी स्मूथ असं हे पीठ झालं आहे। त्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। असा उंडा करून घ्यायचा आहे। हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं। आता पापडासाठी उंडे लागणार आहे, तर 2 भाग करून घेते। अगदी मऊ लुसलुशीत हे पीठ झालं आहे। हाताने पण छोटे छोटे गोळे करून घेऊ शकता किंवा असा हा रॉड करायचा आहे आणि सुरीने हे उंडे कापून घ्यायचे आहे। अगदी पटकन होतात आणि एकसारखेही होतात। अशा प्रकारे त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये हे उंडे आपल्याला ठेवायचे आहे। जास्ती प्रमाणामध्ये पापड करत असाल तर पातेल्यामध्ये झाकून ठेवा। चला तर मग मी पापड करून दाखवते। पॉलिथिनला मी हलकंसं असं तेल लावून घेतलं आहे। एक लाटी घेतली आहे आणि त्यावर दुसरी पॉलिथिन
घेतली आहे आणि एखादी प्लेट घेऊन जोर देऊन प्लेटला छान प्रेस करायचं आहे। जेवढा आपण जोर जास्ती देऊ तेवढा छान पापड होईल, पातळ असा। बघा व्यवस्थित असा हा पापड आपण तयार केला। पापड न लागता भराभर असे हे पापड तयार होतात आणि या पद्धतीने पापड केल्यामुळे पापड असे पातळ तयार होतात। अगदी पटापट लाटण्यासाठी जो वेळ लागतो त्यामुळे या पद्धतीने लाटण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही। लहान मुलंसुद्धा हे काम अगदी आवडीने करू शकतात। फक्त लाटी हाताने गोल गोल फिरवून घ्यायची आणि गरम गरम असतानाच हे पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। थंड झाल्यानंतर थोडंसं पीठ कोरडं होतं, त्यामुळे पापड तयार करताना थोडासा जास्तीचा वेळ लागू शकतो। तुम्ही लाटून पण हे पापड बनवू शकता। खाली पॉलिथिन ठेवली आहे, त्यावरती थोडं तेल लावून घेतलं, हलकंसं तेल लावायचं आहे, जास्ती नाही लावायचं आहे। आणि त्यावरती एक लाटी ठेवायची आणि लाटण्याने लाटून घ्यायचं अशा पद्धतीने। सर्व पापड मी अशा पद्धतीने तयार करून घेतले व वाळून घेतले आहे। साधारणतः या आकाराचे 30-35 पापड या आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये तयार झालेले आहे। उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेतले, मस्त असे कुरकुरीत झाले आहेत आणि ट्रान्सपरंट असे पापड झाले आहे। आपले पापडमधून बोटंसुद्धा दिसून राहिले आहे, असे ट्रान्सपरंट झाले आहेत आणि खूप मस्त झाले आहेत। पापड तळून घ्यायसाठी तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आणि पापड असा तळून घ्यायचा। तेल गरम नसेल आणि कमी गॅसवर पापड तळला तर तेलकट असा पापड तळला जाणार आणि फुलणार पण नाही। तर मस्त असे कुरकुरीत पापड झाले आहेत। तर तुम्ही अशा पद्धतीने पापड करून बघा आणि कसे झालेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। मस्त खा आणि स्वस्त रहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।